अशा लोकांना तिकीट देण्याच्या अगोदर का विचार केला जात नाही? आम्हाला लाडकी बहीण बोललं जातं, मग लाडकी बहीण आता कुठे आहे? जेव्हा तिच्या कळेवरती एवढा लहान बाळ आहे, त्याच्या मिस्टरांना, तिच्या दीरांना मारलं जात आहे, कुठे आहे ही लाडकी बहीण? ॲट्रॉसिटी लावा, आम्हाला न्याय द्या. एवढ्या पण आदिवासी संघटना आहेत, त्यांनी प्लीज माझी मदत करा. राम यादव माणूस हा बाहेरच उभा होता. राम यादव कोणते? शिवसेनाचे. शिवसेनाचे. हा दिंदे काय धनुष्यबाणवाले. धनुष बाणवाले. इथे पाय धुते, डायरेक्ट आतमध्ये आले. तेवढ्यामध्ये माझ्या मिस्टरांना राग आला की तुम्ही डायरेक्ट लेडीज बघून सुद्धा घरामध्ये कसे शिरले? आधी असंच आहे, जितल्यानंतर काय करणार? जितल्यानंतर येऊन आमच्या घरामध्ये येऊन मारणार आम्हाला आदिवासी. क्या है? ह्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट लागला पाहिजे. आदिवासी आता धोक्यात आहे, त्यांना मारलं जातं. मारलंय ना तेवढा आम्हाला त्या गोष्टीचा न्याय पाहिजे. बस ही बाई आज एकटी पोराला कडेवरती घेऊन त्या लोकांना धक्का देऊन का नको मारू. जहां मुंबई में एक तरफ चुनाव प्रसार तेजी से चल रहा है, तो वहीं बात करें मुंबई की, यानी कि दहिसर के 1 नंबर वार्ड में कल एक सोशल मीडिया पर पोस्ट वायरल होता है, वीडियो वायरल होता है, जिसके अंदर बताया जाता है कि शिंदे सेना के कार्यकर्ता एक किसी युवक की पिटाई कर रहे हैं। और जो वीडियो वायरल होने के बाद कहीं ना कहीं इस मामले में पुलिस ने भी पहल की है। और आपको बताते चलो कि ये जो क्षेत्र है दहिसर के अंतर्गत में आता है। और यहाँ की स्थिति आपको पहले दिखा दूं कि ये एक कच्ची सड़क है और इस सड़क पर एक ही घर है और ये घर किसी आदिवासी कुटुंबाचा नावा लिखा हुआ है और उसके बारे में हम बात करेंगे। पहले ये बताइए क्या हुआ था मामला? मैं यहाँ पर खड़ी थी. मराठी बोली. नाही तुम्ही मराठी बोला, का हरकत नाही मला. मी इथे उभी होती माझ्या घराच्या जवळ ड्रमकडे. तिथे 2 युवक आले इथे आणि ते पटकन घरामध्ये शिरले. माझ्या मिस्टरांनी विरोध केला की तुम्ही डायरेक्ट घरात कसे आले? तुम्ही आमचा बोर्ड वाचला नाही का? कसे डायरेक्ट घरामध्ये तुम्ही येऊ शकतात? आमच्या घरामध्ये लेडीज आहे. तरी सुद्धा ते घरामध्ये आले. माझ्या नवऱ्याने विरोध केल्यावर त्यांना बाहेर काढलं की तुम्ही बाहेर निघा, आमच्या घरामध्ये पटकन यायचं नाही. त्यांनी 50-60 जणांना बोलवून त्यांच्या पक्षामधल्या त्यांना मारहाण केली. माझ्या दिराला मारलं, माझ्या नवऱ्याला मारलं आणि मी पोलिसांना तेव्हा फोन लावत होते. ओके. एवढं झालं. ते कशासाठी आलं होतं? काय इंटेन्शन काय होतं त्यांचं? वोट मागण्यासाठी आलेले आणि त्यांची जबाबदारी बळजबरी एवढी की ते डायरेक्ट घरामध्ये शिरले. ओळखीचं होते का ते? नाही. तुमच्या ओळखीचं नाही, ओळखीचं नव्हतं. वोट मागायला आता कशाला? एवढे वर्ष कुठे झोपलेले का ते लोक? आम्ही तर लहानाचं मोठे झालेत. आता कशाला ते लोक वोट मागायला? पहिलं का नाही आले? कुठे गेलेले होते वोट मागण्याला? एवढं कुत्र्याचं का मारलं त्या लोकांना? कोण होते ते? कोणत्या पक्षाचे होते? शिवसेनेच्या पक्षातले होते ते लोक. शिंदेच्या पक्षातले होते, शिंदे गटचे. एवढे वर्ष कुठे गेलेले होते शिवसेना? राम यादव. राम यादव. ते नको होते. राम भरपूर जण यादवचे माणसं होते. राम यादवचे कुठल्या माणसं. त्या लोकांना का कुठल्या कारणाने मारले त्या लोकांना? का कोणाच्या घरामध्ये पटकन कोण शिरून जातो का? तुमच्या घरात कोण गेला तर तुम्ही बसवणार का? चहा पाणी देणार त्यांना बसवून? मी खाली एवढंच बोललो तर तू बोर्ड वाच, तेव्हा ये आतमध्ये आणि आवाज आहे, आम्ही बाहेर येतो. मग काय बोल ना तू, चल बाहेर निघ बोललो. इथपर्यंत आला, मग इकडून फोन केला, तिकडून पब्लिक आली, आम्हाला इकडे मारलं ओके. डायरेक्ट. कोण होतं त्यावेळेत घरी तुमचं? माझी बायको होती, माझा भाऊ होता आणि माझा मामाचा मुलगा होता आणि मी. ओके. बस ते एवढं. काय त्याने पहिलं तुम्हाला विचारलं की विचारलं नाही. काय विचारलं नाही? डायरेक्ट आतमध्ये आला. मला बघून ते डायरेक्ट आतमध्ये आले. तुम्हाला बघून? हा, मला बघितलं, मी एकटी आहे, ते पाय धुते, डायरेक्ट आतमध्ये आले. तेवढ्यामध्ये माझ्या मिस्टरांना राग आला की तुम्ही डायरेक्ट लेडीज बघून सुद्धा घरामध्ये कसे शिरले? ओके. त्यांना बाहेर काढलं तर त्यांनी डायरेक्ट फोन करून मारहाण सुरू केली सर्वांना बोलवून. व्हिडिओ पण आहे आमच्याकडे, व्हिडिओ पण आहे. कसं ते आम्हाला मारतो हा. मारहाणीचा तो व्हिडिओ व्हायरल होता ते भरपूर ठिकाणी. घरामध्ये आला होता ना, डायरेक्ट घुसला होता ना, त्याचा पण व्हिडिओ आहे. इकडेच एकटाच माणूस होता, तो पोरगा होता, एकटाच होता. 2 जण, एक बायकोला होता आणि एक तो घरात बसलेला जो पण होता. मी व्हाईट शर्ट वाल्याला बघितला, हा इथे डायरेक्ट येऊन उभा राहून एकदम दादागिरी करून माझ्या मोठ्या भावाला बोलत होता. बरोबर. तर मी विचारलं दादा करून काय झालं म्हणून. बोलता हा डायरेक्ट घरामध्ये घुसला. मग आम्ही बोललो तुम्ही परमिशन घेतली का, कोणाला विचारून आली. मग या गोष्टीवरती थोडीशी त्यांच्याकडून वादावाद झाली. मग त्या लोकांनी कोणाला फोन केला आणि फटाफट माणसं आली आणि इथेच मारामारी चालू झाली. आम्हाला शिवसेनाचे. शिवसेनाचे. हा दिंदे काय धनुष्यबाणवाले. धनुष बाणवाले.
त्यांचं इथेच सर्व पडलंय ना तिथे. आतमध्ये हो ठीक आहे, पूर्ण लागलेले? फुटले, भरपूर लागले. ठीक आहे, बॉडीला लागले पायामध्ये दगड बिगड आपटले, हे झालंय. हे पूर्ण लागले. पाया बियामध्ये दगड बिगड आपटले. इथे लागले काय डोक्यामध्ये पाय टेसले, आतमध्ये. टाका लागला, एवढं दगड पूर्ण मारले. पायाला लागले. पूर्ण फुटले, पूर्ण फुटले, इकडे हे पूर्ण फुटले. काय पोटावरती लावले टाके लागले. इधर इधर पूर्ण होठ पैर में फाटलेला लगा आहे. है. आणि राम इधर यादव वीट माणूस टाका. हा बाहेरच उभा होता. राम यादव माणूस हा बाहेरच उभा होता. राम यादव कोणते धनुष्यबाणाचे काय ते प्रमुखच आहेत ना, कोण अध्यक्ष. माहित नाही पण ते बाहेर होते हा, गाडीमध्ये. बाहेर ओके. होते. गाडीमध्ये. त्याला पण बोललं पाहिजे ना, तुम्ही विनाकारण त्यांना कशाला मारतायत, का कारणाने मारतायत? हा का त्या लोकांनी विरोध का नाही केलं? थांबवायला पाहिजे ना त्या लोकांनी. 2 जण 50 जण तुम्ही मारताय, कुठल्या कारणाने मारायला लागलेत? हा त्यांचं कारण आम्हाला पाहिजे. आम्ही एवढं बोललो घरातून बाहेर निघ. त्याच्यामध्ये गाडी ती, मारणार. ते व्हिडिओ मध्ये असं दिसतात त्यांच्या इकडनं हातातलं हे आहे फ्लॅग बोर्ड वगैरे पण बोर्ड आहे. वगैरे आहे, आणि ते पट्टे, पट्टे वगैरे कांडे, आहे. सगळे याच्यामध्ये. असं काय दादागिरी करून वोट मागणार आहे का? हा दाणे पूर्ण फायट्या फेट्या मारतात, लाता मारतायत. हे मारणं आहे. पुन्हा हे दगडाने पूर्ण दगड हातामध्ये घेऊन स्पष्ट दिसतोय असं घेऊन मारतोय. हा आणि दुसरे जण येतात, बाहेरून येत आहेत, धावत येत आहेत, मारा आणि लाताने मारतात आहे त्याला. सर माझं ऐका, जर प्रचारासाठी येतात तर त्यांच्यासोबत 2 तरी पोलीस पोलीस कॉन्स्टेबल पाहिजे ना. असतात. कोणच नव्हतं. त्यांच्यासोबत कोणच नव्हतं. हे डायरेक्ट मारण्याच्याच अटेन्शननी इथे आलेले, दादागिरी करायला. दादागिरी करण्यासाठी. हा दादागिरी. प्रचार नव्हता, ही दादागिरी होती. प्रत्यक्षात डायरेक्ट घरात घुसणं, भांडणं करणं, मारणं ही दादागिरीच आहे. हा प्रचार नसतो. त्यांच्यासोबत पोलीस पाहिजे होते. हे कानून असलं पाहिजे. पोलिसांनी याच्याबद्दल काय काय केलेलं, आता कारवाई काय झाली तुमची? हे बघा, हे तुमच्या समोरच आहे सगळं कारवाई. आमच्यावरती पण चालेल. केस झाली आहे. त्या एक लेडीज आहे, माझं तिचं नाव माहित नाही तिचं. ती बोलते आम्ही लोकांनी म्हणजे चेन काढली तिची. तिला आम्ही इकडे बोलवलेलं म्हणजे आम्ही ओके. तिची chain हाँ बराबर, ये भी पता चल रहा है कहीं ना कहीं आप लोगों पे भी आरोप लगाए गए कि आप लोगों ने चैन स्नैचिंग मतलब चैन चोरी कर ली उनकी मारपीट के दौरान. आम्ही तिला इकडे बोलवलेलं चेन घालून ये, इकडे आम्ही तुझी काढतो करून. पण आम्हाला काय गरज आहे त्याला कोणाला बोलवायचं? आम्हाला काय गरज आहे? आम्ही सुखी आहे. आमच्या घरामध्ये आम्ही 4 जण आम्ही सुखी आहे. त्यांना बोलायची काय गरज आहे? आणि त्यांना यायची काय गरज आहे इथे? आम्ही बाथरूमला आलं, लघवीला आलं, काय बहाणा करून यायचं? आले लघवीला आले तर मी जाऊन लघवी करायला जाऊन घरामध्ये घुसून चोरीचा आरोप लावायचा का? हा? सर ऍक्च्युली इतक्या 50 माणसामध्ये तिची चैन कशी ओढणार? हा? 50 माणसामध्ये चैन कशी ओढणार? तुम्ही हा कारवाई आम्ही घेतली काय चोर पाहिजे, आहे का? ऍक्शन घेतला पाहिजे या गोष्टीवरती. आणि लेडीजला पण आम्ही काय धक्काबुक्की चोर आहे केलेली का? आहे. आम्ही जे कमवतो हा. खातो या त्याच्यामध्ये लेडीजला खुश आहे आम्हाला. धक्काबुक्की केली आहे. लहान लेकरू लहान आहे. मुलं आहे हातामध्ये, त्याच्यामध्ये तिला काय Action झालं घेतला असं काय पाहिजे. करणार? ये पूरा प्रकरण आपको बताओ, जो वीडियो वायरल हुआ है वो इसी क्षेत्र का है, यहाँ इसी स्पॉट का है। और कहीं ना कहीं लोगों का ये आरोप है कि आदिवासी पीड़ित परिवार है, इनका आरोप है कि 2 लोग पहले आते हैं और इस महिला को अकेले देखते हैं घर में, वो अंदर घुस जाते हैं और अचानक ये बताया जा रहा है कि ये 2 लोग अंदर होते हैं। जैसे ही ये उसका विरोध करते हैं कि बिना परमिशन आप मेरे घर में कैसे एंट्री किया आपने, फिर उसके बाद इनका मानना है कि उन्होंने फोन करके कुछ लोगों को बुलाया और जिसके साथ इनके साथ में मारपीट हुई। और इनका ये भी आरोप है कि वो शिंदे शिवसेना के जो प्रत्याशी हैं यहाँ पर रेखा राम यादव उनके लोग थे, उन्होंने यहाँ पर आकर के मारपीट की, जिसमें आप वीडियो में भी देख सकते हैं कि सारे पट्टे पहने हैं। हालांकि एक आरोप और भी लग रहा है विपक्ष की तौर पर कि इन्होंने चैन चोरी कर ली। हम लोग की मांगे एट्रोसिटी होने मांगता है. आप लोग की मांग एट्रोसिटी हाँ. होना चाहिए। जब हमने बोर्ड लगाया है, एट्रोसिटी एक्ट है, आदिवासी का घर है, कोई अंदर नहीं आ सकता, तो उन लोग डायरेक्ट कैसे आते? अंदर आ सकते तो वो लोग का दादागिरी कितना होगा. अच्छा, ये दादागिरी तो है। आपको दिखाते चलो कि यहाँ पर एक बोर्ड लगा हुआ है और जिसके ऊपर एट्रोसिटी का जिक्र किया गया है कि आदिवासी का परिवार है और यहाँ पर बिना परमिशन के आप अंदर नहीं आ सकते हो। उसके बावजूद भी लोग यहाँ पर अंदर आते हैं। क्या हो गया ऐसा? दादागिरी करने के बाद क्या होगा? जितने आने के बाद क्या होएगा? हाँ? गरीब लोग को आके इधर घर में आके मार देंगे, उसका जवाबदार कौन है? उसका जवाबदार हम लोग चाहिए। हाँ, ज्यादा कुछ कमी होएगा 2 बच्चे लोग को, उसका जवाबदार कौन है? हम लोग वो लोग को ही पकडेगे. आधी असंच आहे, जितल्यानंतर काय करणार? जितल्यानंतर ते येऊन आमच्या घरामध्ये येऊन मारणार आम्हाला आदिवासी लोकांना. आम्हाला आदिवासीला नाही पाहिजे. बस कुठल्या कारणाने मारलं, कशाला मारलं ते आम्हाला पाहिजे. आदिवासी लोकांना न्याय नाहीये.
न्याय आहे ना, न्याय सगळ्यांनाच आहे. न्याय पाहिजे आम्हाला, न्याय पाहिजे. जेवढं हे लोकांना मारलंय ना तेवढा आम्हाला त्या गोष्टीचा न्याय पाहिजे. बस ही बाई आज एकटी पोराला कडेवरती घेऊन त्या लोकांना धक्का देऊन का नको मारू ते लोकांनी बघितलं नाही. तिच्या कडेवरती लहान बाळ आहे तरी पण ते लोक मारतात आहे. आम्हाला न्याय पाहिजे. बस न्याय पाहिजे आम्हाला. जाऊ दे, त्या मुलाला काय जास्त कमी झाला, आम्हाला न्याय पाहिजे. माझी बस. मागणी आहेत, त्यांनी प्लीज माझी मदत करावी. आदिवासी ते बळजबरी करत आहेत, मारहाण करत आहेत. आदिवासींची काहीही ते चालत नाहीये, तर काय कामाचे आहे? काहीच कामाचं नाहीये. जिथून आल्यानंतर आदिवासीला नाही मग काहीच कामाचं नाहीये जिथल्यानंतर. अशा लोकांना तिकीट देण्याच्या अगोदर का विचार केला जात नाही? आम्हाला लाडकी बहीण बोललं जातं, मग लाडकी बहीण आता कुठे आहे? जेव्हा तिच्या कडेवरती एवढा लहान बाळ आहे, त्याच्या मिस्टरांना, त्याच्या धीरांना मारलं जात आहे, कुठे आहे ही लाडकी बहीण? कोणती योजना काढली आहे ही? आम्हाला न्याय द्या. जहां एक तरफ शिंदे सेना लाडली बहन की कवायद करती है कि लाडली बहनों को कहीं ना कहीं 1500 रुपए की सौगात दी जा रही है हर महीने, तो वहीं यहाँ पर एक आदिवासी परिवार है जो एकनाथ शिंदे को खुद बता रही है कि मैं उनकी लाडली बहन हूँ और इनके साथ में ही अन्याय होता है। और इनका ये मानना है कि ऐसे लोगों को टिकट क्यों दिया जाता है कि जो इस तरीके की हरकत करते रहे। यही मानना है ना आपका? हाँ, यही आहे. मांग क्या है? ह्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट लागला पाहिजे. आदिवासी आता धोक्यात आहे, त्यांना मारलं जात आहे त्यांच्या घरामध्ये आम्ही सेफ नाही राहिलो. तुमची मागणी आहे? अॅट्रॉसिटी झाली पाहिजे. आदिवासीला घरात येऊन मारतात त्यांनी. आदिवासी पहिल्यापासून रहिवासी आहे. आम्हाला आदिवासीचा धोक्यात पडलेले आहेत. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला पण तेच पाहिजे. आदिवासी धोक्यामध्ये आम्हाला नाही पाहिजे. लाडके बहीण बोलतात, लाडकी बहिणीला तुम्ही 1500 रुपये देऊन गंडवतायत, असं लाडक्या बहिणीला बोलताय तुम्ही भाव बोलतात ना, मोठे भाव आहे, ववळले जातात ना बहिणीला, मग बहिणीच्याच पोरांना मारताय तुम्ही. हे कुठलं नाही आहे? मागणी एवढंच आहे, न्याय भेटला पाहिजे त्यांना. बस न्यायामध्ये काय पाहिजे तुम्हाला? अॅट्रॉसिटी आम्हाला पाहिजे. ऍक्ट घेतला पाहिजे. हा, घेतलाच पाहिजे ऍक्ट. बस अजून आमची मांग काय नाही. ये तमाम लोगों की एक ही मांग है कि ये आदिवासी समाज से आते हैं और इस मामले में कहीं ना कहीं पुलिस एट्रोसिटी का एक्ट लगा, इस तरीके की इनकी मांग है। हालांकि जो दूसरा पक्ष है, फिर आपको बताते चलो कि दूसरे पक्ष ने भी इनके ऊपर एफआईआर की है। उन्होंने बताया है कि जब वो यहाँ पर झगड़ा करने के लिए आए थे उस समय उनका चैन चोरी हो गया।